6 वाजले. तेवारा दिवा ते लावला, सगळ्या लिटी ऑन केल्या, कपडे पण लावलेत मशीनला. जास्तीचे कपडे होते म्हणून डबल धुण्यात आले. सकाळी पण टाकलेत आणि वाळत घातले. टाकलेत म्हणजे वाळत घातलेत आणि दुसरी लावलेत आगाऊचे. ते कपडे पण धुवलेत. आणि मला एका ठिकाणी जायचं आहे. आज आहे बांगड्याचा कार्यक्रम. मैत्रिणीच्या मुलीचाच आहे कार्यक्रम. 7 तारखेला आहे लग्न आणि आज आहे बांगड्यांचा कार्यक्रम. मी तिकडेच निघाले. गाणे लावले, कॉपीराइट क्लेम येऊ शकते, त्यामुळे मी गाणे बंद करते. काल झालं लग्न, परत बर्थडे होता आणि खूप थकून गेलते मी. बाहेर गावी असल्यामुळं खूप असं नको वाटते, दगदग झाली तर त्रासही होतो त्याचा. तरी पण मी जाते आणि इतके इन्व्हिटेशन आहेत. हळदीमुखापासून पहा चालूच आहे आणि हळदीमुख झालं आहे, रथसप्तमी परत असते, त्यानंतर झालेत आता लग्न कार्य चालू. आणि मॅसेज येत आहेत लग्नाचे वगैरे, पत्रिका त्याच्यावरच येते, कोणी आणून देते. पत्रिका झाल्यात, फोन असतो की तुम्हाला लग्नाला यावंच लागेल. मला इन्व्हिटेशन होतं माझ्या मैत्रिणीचं, यावंच लागेल म्हणे. माझ्या मुलाचा एकुलता एक मुलगा आहे, तिचा एकच मुलगा आहे तिला. चला म्हणलं जावं, एखाद्याच्या आनंदामध्ये सामील होणं फार गरजेचं असते, सुखदुःखात सामील होणं, ती मैत्री टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर असं जायचं ठरवलं की लागलीच आमचं म्हणजे छोट्या बाळाचा बर्थडे होता, झाला काल तिचा बर्थडेचा, त्याचं इन्व्हिटेशन पण कालच होतं. दगदग खूप झाली आणि कार्यक्रम झाला म्हणजे लग्नाचा कार्यक्रम झाला. मैत्रिणीच्या भेटीगाठी झाल्या खूप. मला मैत्रिणी बऱ्याच वर्षांनी भेटल्या, म्हणजे शाळेतल्या मैत्रिणी होत्या. आणि पाहून त्यांनी मला म्हणजे त्यांना ओळखलंच नाही पहिल्यांदा, परत त्यांनी ओळख दिली. ओळख दिली खूपच आनंद झाला. आनंद हा गगनातच मावत नव्हता मला कसलाच. इतकं छान वाटलं, खूप मस्त दिवस गेला. सोन्याचा दिवस वलन झाला की मला चांगली माणसं भेटली. त्यानंतर तिकडून आले मी, म्हणजे कार्यक्रम झाला, लग्न झालं, सगळं झालं, भेटीगाठी झाल्या. मी फोटो काढले, गप्पा टप्पा मारले आणि जेवणं केले एकत्र. त्यानंतर निघालो 5-5:30 वाजता मी इथं आले. इथून पुन्हा बर्थडेची परत माझी तयारी, सगळं आवरायचं, फ्रेश व्हायचं, निघायचं. तिथून मला यायला 9 वाजले. आणि आज म्हणलं आरामच करावं, अजिबात काही नाही, पटकन 1-2 कामं उरकावी, आराम करावं. काहीच आज कुठलंच काम केलं नाही, फक्त स्वयंपाक केला. पहा, भांड्याला मोशा आहेत, पोछाला आहेत आणि कपडे पण मशीनचं, त्याच्यामुळं जास्त कामाचा लोड पण नाही, फक्त देवाची पूजा आणि स्वयंपाक असतो. मग ते करून पटकन मी 10पर्यंत उरकलं आणि म्हणली काही उजा, म्हणलं मावशी आता कवा पण जात म्हणलं. भांडे वगैरे नव्हते टाकली, ओट्यावरती ठेवलीच होते. आणि मग मी 10-10:30 आसपास झोपली. मला झोप खूप येली होती. झोपली की तितक्यात आल्या जयताई झोपलात का, काय झाले का, दुखायले का? मी प्रत्येक जण असं कसं म्हणलं मी, आणि खूप असं झोपेमध्ये गाढ झोपलेले होते. काय झालं म्हणून मी घाबरून गेले. त्यांना म्हणलं काय झालं मावशी, किती वाजलेत? म्हणलं काय नाही, 11-11:30 झालेत. म्हटलं काय म्हणजे झोप मोड केली तुम्ही? त्यानंतर मग त्यांना भांडे वगैरे दिले, त्यांनी झोप माझी मोड केली. त्यानंतर मग मी परत झोपल्याच्या नंतर 1-1.5 तासाने माझे मिस्टर आले जेवायला. त्यांनी उठवलं, त्यांना जेवायला वाढलं, मी जेवण केलं. मला आता आरामच करा, कोण येणार जाणार, कार्यक्रम झालेला आहे, आता कुठंच आहे, दगदग वगैरे नाही करायची म्हणलं. परत 2 जणी आले सांगायला, सुनंदा आणि रुपाली आले सांगायला की उद्या वर्षभराचा कार्यक्रम आहे आणि जेवायला सगळ्यांनाच म्हणून इन्व्हिटेशन दिला. मग आल्याच्यानंतर काय गप्पा, हसत कुठल्या गप्पा काढल्या, हसत मुखाने सगळं, म्हणजे खूप खूप हसलो होतं आम्ही, चेष्टा मस्करी सगळं झालं. त्या गेल्या. परत म्हणलं झोपावं, उठूच नाही. मग 3:30 वाजता मी झोपले की दरवाजा खूप असा वाजवला. म्हणजे दरवाजा बाकीच्यांना माहिती आहे की ढकललं तरी उघडलं तरी पुढेच केलेला असतो शक्यतो, कारण मुलं वगैरे ये जा करतात आणि सारखं चालू असतं. वर्दळ आहे आमच्या घरी, असं नाही आहे. त्यानंतर मग त्या 2 जणी आल्या. म्हणलं कोण आलं, तर आजच्या ह्या बांगड्याचं इन्व्हिटेशन द्यायला आले. मग त्यांना परत त्यांच्याशी थोडंसं बोलणं करणं, त्यांना कुंकू लावलं, त्यांनी मला लावलं. आता हळदीमुखाला म्हणजे बांगड्याचा कार्यक्रम आहे. 7 तारखेचं लग्न आहे, आज आहे बांगड्याचा कार्यक्रम. इन्व्हिटेशन द्यायला आलत्या. आता कुंकू ते लावून गेल्या. परत म्हणलं आता काय, असं झोपेचं खोबरं माझं झालं आहे. आणि माणसं पण आवडतात, येणं जाणं, आलेले गप्पा मारणं हे ते आवडते. मग नाही आल्यानंतर माझा मूड चेंज असतो की बोललं पाहिजे आपण घरी. आपल्याला काही जरी प्रॉब्लेम असला, कितीही टेन्शन असलं
तरी मी बोलते, मला असं काही नाही. म्हणतात त्या सतत हसत मुखत असतात, ह्या सारख्या हसण्यावर कधी त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत नाही. मग तसंच खूप झोप येईल, पण म्हणू कसं त्यांना. नाही म्हटलं, आल्यात ना घरी, चला. मग त्या गेल्याच्या नंतर मग आवरलंच सगळं. त्या गेल्याच्या नंतर बांगड्याचा कार्यक्रमचं सांगायला आल्या. मग त्या गेल्यावर आवरायला चालू करून मग नाही झोपले अजून, पण मी उठले नसते आतापर्यंत. आता उठले, कसं तरी फ्रेश झाले. पहा, अशी साडी घातली, सिंपल लुक. आणि चला आता बांगड्यावरून येते, आज प्रेझेंट पण देऊन टाकते आज त्यांना, कारण लग्नाच्या वेळेस काहीच म्हणजे कोणी येईल होऊन झालं कळत नसते. जवळच्याच मैत्रिणी आहेत त्या, आणि ते मला विसरत नाही, सांगतात, फोन करतात का करमत नाही या भेटायला. मी त्यांना घरी बोलवत असते. आवडते मला माणसं आलेले, मैत्रिणी आलेले. ते आमचा खूप मोठा मैत्रिणीचा 2-3 ग्रुप आहेत. चला आता निघूयात. गर्द आहे रस्त्याने, शाळेचे कार्यक्रम चालू आहेत. मुलांच्या बॅकसाइडला थांबायचं आहे. संस्कृती आणि कर्मचारी या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. इथून ज्या पद्धतीनं सांगतो आहे त्या पद्धतीनं नीट सूचना आहे का थांबावे. ज्या विद्यार्थ्यांची दूर राहतात आणि त्यांचे आई बाबा कोणी आले नाही, खास करून मुली, किती वेळा फोन केला, काल मायाने केला, मी केला सकाळी काल. आता फोन झाल्या बांगड्या भरून आता घरी निघाले. आले घरापर्यंत. पोचले घरी. संध्याकाळचे आता 8 वाजलेत. मावशीकडे पण जाऊन आले. मंगल मावशीचं घर तिथंच आहे, जाऊन आले. आता स्वयंपाकाचं पाहायचं आहे, काय करायचं आहे काय नाही, रोजचा प्रॉब्लेम असतो. लाईट लावते, इथं लाईट लावलेलं नाही बेडरूममधला. चला आता काय पाहावं, स्वयंपाकाला काय करावं. स्वयंपाक करायचा, जेवायचा टाईम पण होतं. किचनमधला पहा अंधार, कोणी बंद केलाय. फ्रीज लागलं, खूप अडचण आहे. झालं सगळं
तर चेंज पण झालं, साडीची घडी घालून पण ठेवली. आता बेडरूमच्या बाहेर पडायचं आणि आता किचनमध्ये जायचं. किचनमध्ये पाहायचं आहे आता काय करायचं काय नाही, कारण ती पण नाही जेवायला, ती पण बाहेर गेलीत. पाहते आता काय करायचं आहे काय नाही. किचनकडे जायचं आहे. भूक पण लागली. 8:30 झाले तर 8:30 ते 8:45. आता काय हळदी मुका सारखं नाही आहे की कुठे काही खाण्यात येते असं नाही. आता बनवायचं, पाहायचं आहे आता काय काय नाही, कारण ते पण नाही जेवायला आणि मुलांचं माझंच बनवायचं फक्त. आता जेवण करायचं. काय काय वाढून घेतलंय ताटामध्ये. इकडे तेल चटणी घेतली. मला तेल चटणी खूप आवडते. घरची चटणी वाटलेली आणि त्यामध्ये कच्चं तेल घेतले. खूप आवडतं ते. आणि हे आहे वरण कमी तेलाचं. साधं सिंपल वरण आहे. ही काल मला शिदोरी दिली तर तिथे ती शिदोरी आहे. इकडे फरसाण भात. आता जेवायचं. मुलगा आज गावाला गेलता, तिथून ढाळा आणलाय ताजा ताजा एकदम असा गावरान ढाळा आहे. ते पण खायचं आहे जेवताना. घेतलाय मी आधीच. मला आवडतं हे असलं काही पण खायला. हे चक्कू आणले तर शेतातले इथंच आणून ठेवले टीव्हीच्या जवळ. काही पण आणले की ठेवतात कसंही. आता टीव्ही लावायची, जेवायचं. मी सिरियल पाहत असते जेवताना वगैरे, कॉमेडी. मी यूट्यूबवरती हे एपिसोड पाहत असते. जागो म्हणून प्यारेचे आवडतात मला. मस्त वाटते पाहायला, मज्जा वाटते पाहायला. फजिती दाखवली जास्त. चला आता जेवण करायचं